नमस्कार मित्रांनो, आज तुमच्यासाठी एक नवीन प्रॉब्लेम घेऊन आले. प्रॉब्लेम असा आहे की प्रॉब्लेम आहे फाइंड अकाउंटचा. फाइंड अकाउंट हे बऱ्याच पोरांना अवघड वाटतं, पण ते अवघड नसतं, खूप सोपं आहे. तर ते कसं सोडवायचं ते आपण हळूहळू एका स्टेपमध्ये बघूया. तर आधी आपण पहिल्यांदा एकदा प्रॉब्लेम रीड करून घेऊ, त्यानंतर आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. इथं दिलंय द फॉलोइंग बॅलन्स पेअर एक्सपेक्टेड फ्रॉम द बुक ऑफ धीरज देसाई ॲज ऑन 13 जुलै June 2018. Prepare trading account and profit and loss account for the year ended 13 June 2028 and the balance sheet as on that date after taking into account the following adjustment. मी तुम्हाला हे पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंट दिलेलं आहे, त्याच्यामुळे सगळा बॅलन्स दिलेला आहे आणि त्यानंतर खाली ॲडजस्टमेंट दिलेली आहे. फाइंड अकाउंटचा पहिला रूल असा आहे की तुम्ही कधी पण कोणता प्रॉब्लेम सोडवताना त्याचे ॲडजस्टमेंट आहे त्या टिक करून घ्यायच्या असतात. तर आपण ॲडजस्टमेंट पर्यंत टिक करून घेऊ आणि त्यानंतर आपण प्रॉब्लेम सोडवायला चालू करूया. पहिली ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक विद्यार्थी मित्रांनो कुठे येत नाही, कारण पहिल्या वर्षाचा हा क्लोजिंग स्टॉक पाठीमागच्या क्लोजिंग स्टॉक असतो. त्याच्यामध्ये आपण ॲडजस्ट याच्यामध्ये कुठे टिक करत नाही, आपण ते तसंच ठेवतो. त्यानंतर दुसरं आहे डेप्रिसिएशन प्लांट अँड मशिनरी. याला आपल्याला नाव दिलेलं आहे बघा, प्लांट अँड मशिनरी. मी टिक केलेलं तरी तुम्हाला वेगळ्या पेनाने टिक करून दाखवतो. रेड टिक करतोय बघा, प्लांट अँड मशिनरी. नंतर आहे पेटेंट. पेटेंट पण त्याच्यात खाली दिलेलं आहे, एक वर सोडून पेटेंट, त्याला पण टिक करून घेतलं. त्यानंतर दिले इथं टूल टूल दिलेलं आहे इथं. तर टूलचं आपल्याला ॲडजस्टमेंट दिली ही लूज फॉर्म टूल. ही ॲडजस्टमेंट मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहे, कारण ही ॲडजस्टमेंट अशी आहे की त्यांनी पोरं खूप कन्फ्यूज होतात आणि खूप चुकतात, त्याच्यामुळे हक्क फाइंड अकाउंट टॅली होत नाही. पण ही ॲडजस्टमेंट आपण पूर्ण इझी वे तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे अजिबात टेन्शन आणि काय विचार करायची गरज नाहीये. त्यानंतर खाली दिले प्रोव्हिडंट फॉर आरडीटी ॲट डेटरला टोटल पाच ॲडजस्टमेंट असतात. त्या आपण एकाच आयटमला 5 ॲडजस्टमेंट असतात, पण त्याचा जसं तसं आपण तुम्हाला सांगू. पण जसं MBAच्या फर्स्ट इयरमध्ये काही वेळेस 1 किंवा 2च विचारतात, त्याच्या पुढे विचारत नाही. पण तरी मी तुम्हाला बचत शिकवणार आहे. पण आता एक आहे, तुम्हाला एकच सांगतो. ऑलरेडी फॉर्म डेटर्सला टिक मार्क करून घेऊ. संडे डेटर्स टिक मार्क करून घेतले. त्यानंतर आहे प्रोव्हाइडेड फॉर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ॲज फॉलो. सॅलरी दिले 25,000 आणि वेजेस दिले 10,000. इथे डायरेक्ट त्यांनी नाव दिले सॅलरी अँड वेजेस, त्याला डायरेक्ट टिक मार्क करून ठेवा. टिक केली. त्याच्यानंतर दिले इन्शुरन्स पेड ॲडव्हान्स टू एक्झॅक्ट ऑफ ₹750. आता ते एक्स्ट्रा पेड केलं, आधीच पेड करून टाकलेलं इन्शुरन्स, म्हणजे इन्शुरन्सला ॲडजस्टमेंट करा. झालं, आपण सगळं ॲडजस्टमेंट टिक मार्क करून घेतलं, तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपल्याला प्रॉब्लेम सोडवायचा. प्रॉब्लेम सोडवताना पहिल्यांदा मित्रांनो त्यांनी आपल्याला दिलेलं आहे की आता मी तुम्हाला थोडं हलन फक्त फोन त्यासाठी थोडं ॲडजस्ट करा, कारण आपण थोडं एक प्रॉब्लेम झाला त्यामुळे आपल्याला थोडं फोन हलणार आहे, त्यासाठी थोडं ॲडजस्ट करून घ्या प्लीज. आपल्याला पहिलं नाव दिले, इथं नाव दिलेलं आहे धीरज कॅपिटल. आता आपण हे बनवताना ते बनवून झाल्यानंतर आपण इथं प्रॉब्लेम सोडवतो. प्रॉब्लेम सोडवताना आपल्याला काय लागतं, आपल्याला पहिल्यांदा हे प्रिपेअर करावं लागतं ट्रेडिंग अकाउंट. खाली केले मी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि दुसऱ्या शीटवरती मी केले बॅलन्स शीट. तर हे का करावं लागतं, काय करायचं असतं तुम्हाला मी आधी समजून सांगतो, मग आपण प्रॉब्लेम करू. हे बघा, टॉपिकचं नाव आहे, याला फायनल अकाउंट पण म्हणतात आणि मार्जिनल अकाउंटिंग पण म्हणतात. पुस्तकामध्ये MBAच्या फर्स्ट इयरला नाव दिलेलं आहे मार्जिनल अकाउंटिंग, पण याला फायनल अकाउंट पण म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो कधी पण हे लिहायचं, लक्षात ठेवायचं की इन द बुक ऑफ मिस्टर धीरज देसाई ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 13 जून 2018. आता हे का लिहायचं असं तुम्ही म्हणशाल, नाही लिहिलं तरी चालतं. SPPOच्या नियमानुसार याला 1 मार्क असतो विद्यार्थी मित्रांनो हे. आणि तुम्ही हे जे बॅलन्स शीटच्या वरती नाव लिहिता ॲज ऑन ॲट शीट 13,600 13 जून 2018 हे तुम्ही लिहिता. याला तुम्हाला पूर्ण हे असतं मार्क असतात 1 मार्क. त्यानंतर आपण कसं असतं की हा जो फॉर्मॅट आहे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी हा फॉर्मॅट वेगवेगळा दिसेल, पण मी सांगतो तो फॉर्मॅट फॉलो करा, तुम्हाला खूप इझी जाईल आणि खूप सोपं याच्यामध्ये तुम्ही शिकू शकता आणि तुम्हाला येऊन जाईल. पहिल्यांदा मी लिहिलंय टू ओपनिंग स्टॉक, टू परचेस, लेस परचेस आउटवर्ड, बाय सेल्स रेस रिटर्न आउट इनवर्ड, बाय क्लोजिंग स्टॉक. आता हे क्लोजिंग स्टॉक लिहिलंय. त्यानंतर आपण डायरेक्ट बॅलन्स शीटमध्ये येऊ. लायबिलिटी आणि असेट साईड असं 2 साईडला. याला डेबिट क्रेडिट नसतं, याला डेबिट क्रेडिट असतं.
त्यानंतर पहिलं नाव लिहिलं कॅपिटल मधनं लेस ड्रॉइंग केलं तर जी व्हॅल्यू इथे येते त्याच्यामधनं एकतर तुम्हाला नेट लॉस झालेला असतो किंवा नेट प्रॉफिट झालेला असतो. जे दोन्ही पैकी झाले ते ऍड झालं तर ऍड करायचं, लेस झालं तर लेस करायचं. त्यानंतर जी व्हॅल्यू येते ती बाहेर लिहायची. त्यानंतर इथं आहे क्लोजिंग स्टॉक. मग क्लोजिंग स्टॉक लिहिलं. त्यानंतर हा फॉर्मॅट आहे. हा फॉर्मॅट लिहिला तुम्हाला 1 मार्क भेटतो. तुम्ही प्रॉब्लेम सोडवा नाही तर नका सोडू. तुम्हाला 2 मार्क कंपल्सरी भेटणारच आहे. ते झाले. आता त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे की पहिलं नाव आपल्याला दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, इथं दिले धीरज कॅपिटल. किती दिले? 3,30,000. आता आपण धीरज कॅपिटल अकाउंट म्हणजे आपण कॅपिटल अकाउंट बनवलेलं आहे. तर कॅपिटल अकाउंट मध्ये किती दिले ते कॅपिटल दिलेले की कॅपिटल लिहून टाकायचं 3,13,000. त्यानंतर दुसरं नाव दिले धीरज ड्रॉइंग. बघू शकते धीरज ड्रॉइंग दिले ते किती दिले 24,450. आता हे ड्रॉइंग दिले. आता आपण इथं काय केलं ड्रॉइंग लेस करायचं आपल्याला. मग लेस करून टाकायचं 24,450 आपण लेस केलं. तुम्हाला मी कॅल्क्युलेटर करून दाखवतोय बघा. 3,30,000 मायनस 24,450 किती येते उत्तर? 30,550. हे डायरेक्ट इथे खाली लिहायचं. तुम्ही मेन्शन बाहेर नाही, बाहेर लिहायचं. बाहेर कधीच लिहायचं नाही आपल्याला, कारण अजून एक व्हॅल्यू त्याच्यामधनं प्रॉफिट असेल तर ऍड करायचं आहे आणि लॉस असेल तर लेस करायचं आहे. त्यामुळे ही व्हॅल्यू इथे लिहून घेतली. ओके. त्यानंतर यांनी इथे दिलेलं आहे ना, बघू शकता ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक दिले 2 लाख. आपण लिहिलेलं आहे पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंट मध्ये ओपनिंग स्टॉक 2 लाख डायरेक्ट बाहेर लिहून टाकायचं. त्याला काही ऍडजस्टमेंट नाहीये. त्यानंतर दुसरं नाव दिले बिल्स रिसिवेबल दिले 25,000 रुपये. आता बिल्स रिसिवेबल 25,000 आहे. तुम्ही मला सांगा तुमच्याकडे पैसे असले तर तुमचे असेट आहे. बिल्स रिसिवेबल तुमच्याकडे पैसे येणार आहे. मग येणारे पैसे काय झाले आपले असेट. मग इथे लिहायचं बिल्स रिसिवेबल किती 25,000. ऍडजस्टमेंट नाही, डायरेक्ट बाहेर लिहून टाका 25,000. हे कळलं असं. त्याच्यानंतर इथं नाव दिलेलं आहे त्यांनी परचेस दिले 2,75,000. आपण परचेसचं इथं अकाउंट लिहिलेलं आहे परचेस तिथे लिहून टाकायचं 2,75,000. त्यानंतर इथं दिले त्यांनी सेलची व्हॅल्यू कधी पण क्रेडिट मध्ये असते दिलेलं आहे 4 लाख. 4 लाख आपण 4 लाख लिहून टाकायचं 4 लाख सेलच्या तिथं. 4 लाख लिहून टाकायचं. सॉरी थोडं टच झालं, बाहेर गेलो होतो म्हणून. त्यानंतर इथं दिले बिल्स पेएबल 60,000. आता तुम्ही बिल्स रिसिवेबल म्हणजे तुमच्याकडे पैसे येणार आहे, रिसिव्ह होणार आहे. तसं बिल्स पेएबल तुमच्याकडून पैसे जाणार आहे म्हणजे ते आपली लायबिलिटी दिलायचं बिल्स पेएबल आहे 60,000. लिहून टाकले आपण 60,000. ओके. तर त्यानंतर इथं दिले रिटर्न आउटवर्ड अँड रिटर्न इनवर्ड. कधी पण लक्षात ठेवा जे परचेसचे अमाऊंट असते लेस करायचे असते ते कधी पण क्रेडिट साईडला असते आणि जी कधी पण डेबिटचे अमाऊंट लेस करायचे असते ते डेबिट साईडला असते. तुम्हाला नाही कळलं तर सांगते. रिटर्न आउटवर्ड किती दिले 4,500. मी दिलायचे 4,500 आणि आपल्याला इथे दिले रिटर्न इनवर्ड दिले 5,000 रुपये. मग आपण इथे लिहायचं 5,000 रुपये. ओके. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता तो त्यानंतर आपल्याला कॅल्क्युलेटर करायचं 2,75,000 मायनस 4,500 इज इक्वल टू किती आहे तुम्ही बघू शकता 2,70,000. ही व्हॅल्यू डायरेक्ट बाहेर लिहून टाकायची. बघू शकता बघा मी डायरेक्ट बाहेर व्हॅल्यू लिहिली 2,70,500. त्यानंतर तसंच इथं पण सेलचं पण करायचं 4 लाख मायनस 5,000. इथे येते बघा 3,95,000. ते डायरेक्ट व्हॅल्यू बाहेर लिहून टाकायची 3,95,000 कारण त्याला ऍडजस्टमेंट काही नाहीये म्हणून तेव्हा डायरेक्ट बाहेर लिहून टाकली 3,95,000. त्यानंतर इथं दिले त्याची ऍडजस्टमेंट आहे ते आपण नंतर बघू. प्लांट अँड मशिनरी नंतर बघू, लोड टूल नंतर बघू, पेटंट नंतर बघू. सन्डी डेटर्सला ऍडजस्टमेंट ते पण नंतर. सन्डी क्रेडिटर सन्डी डेटर्स कधी पण आपले असतील क्रेडिटर आपले लायबिलिटी. मग ते लायबिलिटी डायरेक्ट लिहून टाकायचं सन्ड्री क्रेडिटर. किती क्रेडिटर आहे सन्डी क्रेडिटर आहे 1,40,000 रुपये. ते लिहून टाकले. त्याच्यानंतर एक दिले बघा काय
कॅश ॲट बँक किती दिले 70,550. किती दिले कॅश ॲट बँक थोडे दिले कॅश ॲट बँक. आता तुमच्याकडे पैसे असेल तुमच्या बँकेत ती काय झाली तुमची असेट झाली. मग असेट साईडला लिहून टाका कॅश ॲट बँक 17,550. ओके. त्यानंतर तिथं वेजेसला ॲडजस्टमेंट ती राहू द्या. रिपेअर अँड काय रिपेअर अँड रिन्युएबल्स म्हणजे आता रिपेअर अँड रिन्युएबल तर याच्यामध्ये काय होतं आपण रिपेअर करणारे रिन्यू करणारे हे आपल्याला कुठं लागणार आहे. रिपेअर आणि रिन्युएबल हे आपल्याला ऑफिसमध्ये लागणार आहे. ऑफिसमध्ये तो नाव लिहून टाकायचं आणि ऑफिस आपलं खालचं आहे सॉरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सॉरी हे ट्रेडिंग अकाउंट आहे आणि आपण हे खालचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. त्यामुळं मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये आपल्याला ती व्हॅल्यू लिहायची तर त्याच्यामुळं ते इथं लिहायचं पहिल्यांदा टू रिपेअर्स अँड रिन्युएबल. ती व्हॅल्यू आहे 7,500. त्याला ॲडजस्टमेंट डायरेक्ट बाहेर लिहून टाका. ओके. त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे इन्शुरन्सला ॲडजस्टमेंट येते राहू द्या. पॉवर अँड फ्युएल आता पॉवर अँड फ्युएल हे आपलं ट्रेडिंग अकाउंटमध्ये येतं. ट्रेडिंग अकाउंटमध्ये लिहायचं टू पॉवर अँड फ्युएल ते येते 3,500. ते लिहून टाका 3,500. त्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी दिले. प्रिंटिंग अँड स्टेशनरी आपलं प्रॉफिट अँड लॉसमध्ये येतं. इथे लिहायचं प्रिंटिंग अँड स्टेशनरी व्हॅल्यू आहे 2,000 आणि त्याच्याच खाली दिले मिसलेनियस एक्सपेन्सेस. इथं बघू शकता मिसलेनियस एक्सपेन्सेस 6,500. ते डायरेक्ट इथे लिहून टाकायचं टू मिसलेनियस एक्सपेन्सेस 6,500. ते आहे 6,500. तर तुम्ही बघू शकता आपण हे सगळे आयटम लिहून घेतले. आता आपलं राहिले काय जे ॲडजस्टमेंट येते. आता इथं आपल्याला आहे प्लांट अँड मशिनरी. आता प्लांट अँड मशिनरी काय आहे आपले ॲसेट आज आपल्याला विकलं तर उद्या पैसे भेटणार आहे. मग त्या ॲसेट साईडला लिहायचं इथं प्लांट अँड मशिनरी त्याची व्हॅल्यू आहे 1,00,000 रुपीज. त्याच्यावरती आपल्याला लेस करायचं डेप्रिसिएशन. आता डेप्रिसिएशन तुम्ही बघू शकता डेप्रिसिएशन त्यांनी दिले 5%. 1,00,000 वरती 5% काढलं तर येतं 500. ते मायनस केलं तर 95,000 बाहेर येतं. आता कसं असतं प्रत्येक ॲडजस्टमेंट फायनल अकाउंटमध्ये हे 2 ठिकाणी रेकॉर्ड करायचे असते. त्यामुळं आपण इथं याला डेबिट क्रेडिट साईड नसतं या असेटला केलं तर आपण डायरेक्ट इथे येतो टू DEP म्हणजे डेप्रिसिएशन असं लिहिलं तरी चालतं तुम्ही. प्लांट अँड मशिनरी आहे किती ते 5,000 ते लिहून झालं. त्यानंतर इथे पुढचे आयटम दिले लूज टूलची व्हॅल्यू 25 त्याला पण ॲडजस्टमेंट आहे. आता हे ॲडजस्टमेंट खूप इम्पॉर्टंट आहे कारण ही ॲडजस्टमेंट तुम्हाला कळली तुमचा अख्खा प्रॉब्लेम बरोबर येणार आहे. हे ॲडजस्टमेंट चुकली तुमचा अख्खा प्रॉब्लेम चुकणार आहे. तर आपल्याला व्हॅल्यू दिली 25,000 डायरेक्ट लिहिली. लेस आपल्याला इथं काय दिले रिन्युएबल टूल्स इथे दिले रिन्युएबल टूल्स ॲट 20,000. आता आपल्याला काय केलं यांनी इथं पर्सेंटेज काय नाही दिलेलं. आपली व्हॅल्यू आहे 25,000. ओके. तुम्हाला ब्लर होत असलं तसं सांगा आपण थोडं ॲडजस्ट करून घेऊ. इथं आहे 25,000. ओके. त्यांनी आपल्याला डायरेक्ट बाहेरची व्हॅल्यू दिलेली किती आहे 20,000. तर आपलं जे 500 आहे सॉरी 5,000 आपल्याला जो बॅलन्स येणार आहे या दोन्हींचं मायनस करून तो पण आपला डिप्रिसिएशन आहे. मग परत ते जायचं आपण ट्रेडिंग अकाउंटमध्ये. ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण एकाच ठिकाणी बनवलं तिथं लिहायचं टू DP लूज अँड टूल्स किती 5,000. ओके. त्यानंतर इथे दिले पेटेंट आपले असेट आहे ते आहे 25,000 कारण पेटेंट आपल्या एखाद्या प्रोडक्टच्या असं काय ते विकले काय पण केलं आपल्याला पैसे भेटणार त्यामुळे मग इथे लिहायचं पेटेंट PATENTS पेटेंट लिहायचं 25,000
लेस त्याला ऍडजस्टमेंट दिलेली इथं पेटेंटला आहे 15% डीपी, डिप्रिसिएशन आहे 15%. 15% काढायचं तर उत्तर येते 3715. ते लेस केलं तर उत्तर येते 21,250. आता तुम्हाला परत सांगितलं प्रत्येक ऍडजस्टमेंट 2 ठिकाणी रेकॉर्ड करायची. तिकडे केलं तर आपण इथं परत लिहायचं प्रॉफिट अँड लॉस तो डीपी 2 DP काय होतं आपलं पेटेंट आहे 15%. 15% केलं तर येते 3750. इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल. प्रॉब्लेम फास्ट होत असेल तर तसं मेसेज करून सांगा, आपण अजून प्रॉब्लेम सोडून घेऊ, काही अडचण नाही. पण तुम्हाला कन्सेप्ट कळला पाहिजे. पटापट काय शिकवते की तुमचे पण पेपर आहे, तुम्हाला पण कळलं पाहिजे. अजून प्रॉब्लेम जास्त जेवढं सोडून तेवढं तुम्हाला कळेल, म्हणून त्यासाठी. त्यानंतर आपलं हे झालं. आता डेटर्सला ऍडजस्टमेंट आहे 1,25,000 डेटर्स आहे, तर त्याला ऍडजस्टमेंट दिली इथं प्रोव्हाइडेड टू आरडीडी. आरडीडी कधी पण हा लेस होत असतो. आणि डेटर्स आपली ह्या सीट इथे डेटर्स लिहायचा सीटला 1,25,000 लेस आर डी डी किती आहे, आरडीडी आहे 5%. 1,25,000 5% केलं तर 6,250. ते मायनस केलं 1,18,750. आता प्रत्येक ऍडजस्टमेंट 2 ठिकाणी रेकॉर्ड करा. इथं लिहायचं टू न्यू आर डी डी किती 6,750. आता तुम्ही मशीन इथं न्यू का लिहिले, सॉरी 2 आहे. इथं तुम्ही मशीन इथं 2 न्यू का लिहिले, तर न्यू यासाठी लिहिलं की बऱ्याच वेळेस प्रॉब्लेम मध्ये पण आरडी असतो, मग त्यामुळे कळत नाही तुम्ही मशीन आत्ता न्यू लिहिलं नंतर का नाही लिहिलं. त्यामुळे मग आत्ताच आपण न्यू लिहून ठेवले. न्यू आरडी आहे 6,250. त्यानंतर आपल्याला परत दिले सॅलरी अँड वेजेस. वेजेस किती सॅलरी वेजेस 13,000 सॉरी 30,000. 30,000 मग इथं लिहायचं टू सॅलरी अँड वेजेस 30,000. आपल्याला त्याला ऍडजस्टमेंट दिली. ऍडजस्टमेंट किती आहे इथं 2,500 आणि 1,000 म्हणजे 3,500 रुपये. आता आपल्याला आहे इथं 3,500 रुपये. 3,500 रुपये आपल्याला काय करायचे. आता हे आउटस्टँडिंग आहे. आउटस्टँडिंग कधी पण ऍड होतं. एक करंट इयरचं आउटस्टँडिंग आहे, ते कधी पण ऍडच होणार आहे, म्हणून इथं दिले बघा. इथं आउटस्टँडिंग दिलं होतं, इथं आउटस्टँडिंग दिलेलं आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ॲज पर फॉलोइंग, तर ते आपण ऍड करायचं. आउटस्टँडिंग ते आहे 3,500. टोटल व्हॅल्यू बाहेर येते 33,500. आता कधी तुम्ही मेन्शन ही प्रिपेड काय म्हणतं डिप्रिसिएशन आपण अपोजिट साईडला लिहिलं, तर जे आउटस्टँडिंग असतं आपलं ते कधी पण सेमच साईडला येतं. मग इथे लिहायचं आउटस्टँडिंग सॅलरी अँड वेजेस आहे 3,500. तुम्ही हे नीट लिहा. मी फक्त शॉर्टकटमध्ये लिहिलं तुम्हाला पण समजावून तुमच्या प्रॅक्टिस आहे म्हणून. कारण याला टाइमामध्ये सोडवलं तर आहे, कारण पेपरमध्ये खूप जम्बलिंग होतं, त्यामुळे नंतर कळत नाही. हे झालं. आता हे झालं. आता इन्शुरन्स आहे. इन्शुरन्सची अमाऊंट आहे आपल्याकडं 3,000. तर इन्शुरन्सला इथं दिले बघा. इन्शुरन्स पेड इन ॲडव्हान्स 750. म्हणजे जो आधीच पे केलेला आहे, पण याच्यामध्ये अमाऊंट त्यांनी इन्क्लूड केलेलं आहे. मी इथे लिहायचं टू इन्शुरन्स लेस प्रीपेड व्हॅल्यू आहे 3,750 250. आता हे प्रीपेड कधी पण असतं. आउटस्टँडिंग हे सेम साईडला लिहायचं असतं, प्रीपेड हे अपोजिट साईडला लिहायचं असतं. प्रीपेड इन्शुरन्स 750. आता तुम्ही मेन्शन प्रीपेड का सेम साईडला लिहायचं आणि आउटस्टँडिंग का वेगळ्या साईडला, सॉरी आउटस्टँडिंग का सेम साईडला लिहायचं, प्रीपेड का वेगळ्या साईडला लिहायचं. कसं असतं करंट इयरचं आउटस्टँडिंग हे ऍड होतं आणि प्रिव्हियस इयरचं आउटस्टँडिंग हे लेस होतं. तसं कसं असतं प्रिव्हियस इयरचं प्रीपेड हे लेस होतं आणि करंट इयरचं हे ऍड होतं. असं येते उलट आहे. म्हणजे थोडं चुकलं असेल तर समजून घ्या. मी नीट परत सांगतो काय येते. करंट इयरचं आउटस्टँडिंग असेल तर ते ऍड होतं आणि प्रिव्हियस इयरचं असेल तर ते लेस होतं. आणि प्रीपेड उलटे, जे आपण आत्ता लेस केलं ते
करंट इयरचं आहे आणि प्रिव्हियस इयरचं ऍड होतं, हे अपोजिट साईडला, म्हणून हे लिहिताना पण आपण अपोजिट साईडलाच लिहितो. तुम्ही बघू शकता आपण जे लिहिले ते सगळं टिक करून झालं. आपण इथं सोडून पण घेतलं. पहिल्यांदा ते चेक करायचं बरोबर आहे की नाही. आता फक्त आपली एक ऍडजस्टमेंट लिहिली बाय क्लोजिंग स्टॉक 1,30,000. आता आपण इथं लिहिलंय क्लोजिंग स्टॉकला इथं लिहायचं 1,30,000 आणि प्रत्येक ऍडजस्टमेंट ही टू साईडला इफेक्ट आहे आणि अशा साईडला पण क्लोजिंग स्टॉक लिहून ठेवले 1,30,000. आता आपले एकदा सगळे आयटम झाले का बघून घ्यायचे. बघून घेऊन झाल्यानंतर आपल्याला अकाउंट टॅली करायचं. आता बघा तुम्ही हे हे सगळं ट्रान्सफर केलं. मी काय सांगतो नीट ऐका. तुम्ही हे ट्रान्सफर केलं, ऍडजस्टमेंट नाही केलं, तरी तुम्हाला 5 ते 6 मार्क आरामात भेटणार. ऍडजस्टमेंट केलं तर अजून मार्क भेटणार 6-7. हां. आता त्याच्यानंतर आता तुम्ही कधी पण बघा इथं 2,70,015 आहे आणि इथं 2,00,000 आहे आणि इथं आहे 3,95,000, 1,30,000. कधी पण क्रेडिट साईडच मोठी आहे. तर इथं करायचं 3,95,000 प्लस 1,30,000 किती ते 5,25,000. मी इथं लिहायचं 5,25,000. जी साईड मोठी तेच दोन्ही साईडला लिहून टाकायची 5,25,000. ओके. आता इथे येतं टू ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन. सॉरी इथे कॅरी डाऊन येतो, म्हणजे आपण चालू वर्ष होता पुढच्या वर्षी ब्रॉड डाऊन करतो. सॉरी इथं सीडी कॅरी डाऊन लिहितो. सॉरी माझ्याकडून मिस्टेक झाली. आता ही जी व्हॅल्यू त्याच्यामध्ये फक्त मायनस करत राहायची. 2,00,000 मायनस 2,70,15 मायनस 3,500 किती उरले 51,000 रुपये. हा काय तुमचा झाला ग्रॉस प्रॉफिट. आता तुम्ही मेन्शन इथं डेबिट साईडला ग्रॉस प्रॉफिट आहे, तर इकडे आलं का ग्रॉस लॉस येतो आणि लॉस जास्त करून प्रॉब्लेम मध्ये येत नाही, क्वचित एखाद्या प्रॉब्लेम मध्ये येतो, त्यामुळे ते जास्त येत नाही. पण ग्रॉस प्रॉफिट हा प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये येतो. आता हा जो प्रॉफिट आहे त्याला स्टार करायचा. तोच प्रॉफिट आपण पुढच्या बॅलन्स शीट मध्ये लिहायचा बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन. किती 51,000. ओके. आता 51,000 आहे तर याच्यामध्ये काय माहितीये का की तुम्ही परत दोन टोटल करायची प्रॉफिट अँड लॉस मध्ये, याची पण त्याची पण. आता आपल्याला माहितीये की इकडे अमाऊंट आहे थोडा जास्त, इकडे एवढं लिहू शकते. मग काय टॅली करत राहायचं पटापट 7,015 500 प्लस 2,000 प्लस 6,500 प्लस 5,000 प्लस 5,000 3,750 प्लस 33,500 प्लस 20,015 किती टोटल 65,550 येते. ओके. तर बघू शकता एवढी टोटल येते. मगाशी जी टोटल आली तीच होती, पण त्याच्यामध्ये माझ्याकडून अमाऊंट चुकली होती, झिरो दाबते, त्यामुळे 71,750. तर तुम्ही मला सांगा की डेबिट ची टोटल आहे तेवढी, तर क्रेडिट साईडला किती 51,000 आहे. म्हणजे या प्रॉब्लेम मध्ये काय झालं कंपनीला की लॉस झालं. म्हणजे जी व्हॅल्यू आहे ती दोन्ही साईडला लिहायची, त्याच्यामधनं जी व्हॅल्यू असेल ती लेस करून टाकायची 750. आता ह्या व्हॅल्यू मध्ये ही व्हॅल्यू लेस करायची मायनस 51,000. एक झिरो बघा, असं झिरो जास्त होतं तुम्ही पण प्रॉब्लेम बघून सोडवा, कारण एक झिरो जास्त झालं की अख्खा प्रॉब्लेम चुकतो. अख्खा प्रॉब्लेम चुकला की सगळं चुकीचं येतं आणि नंतर बाहेर आला पश्चाताप येतो की आपण चुकीचं केलं. इथे नेट सेल्स. आता नेट सेल्स आलं त्यानंतर ते नेट सेल्स काय करायचं, आता इथपर्यंत तुम्हाला कळलं असं. आपण ही व्हॅल्यू फाइंड आउट केली, इथे पण स्टार करायचं. ही व्हॅल्यू फाइंड आउट केली, इथे पण स्टार करायचं. हे झालं ट्रेडिंग अकाउंट डिफरन्स, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डिफरन्स. आता हा जो नेट सेल्स आहे तो कॅपिटल मधनं आपल्याला लेस करायचा असतो. करंट प्रॉफिट झाला, सॉरी नेट प्रॉफिट झाल्यावर दिले, नेट प्रॉफिट झाला तो ऍड होतो. नेट सेल झाले, किती झाले नेट 20,750. तर जी व्हॅल्यू वरती 3,05,000 3,05,550 मायनस 20,750 किती येते बघा 2,84,800 रुपये. तर हा डिफरन्स आला. आणि तुम्ही हे गणित आणि ही साईड टॅली केली असं टॅन लायबिलिटी तर कधी पण बरोबर आहे ना. तुम्हाला करून दाखवतो मी वाटलंच तर. 2,48,000 त्याच्यामधून 60,000 करा ऍड प्लस 1,40,000 प्लस 3,500. इथे किती आले 4,48,300. 4,88,300. आता तुम्हाला करायचं मायनस करा 1,03,000. तुम्ही बघू शकता इथं मायनस 25,000 मायनस 77,050 मायनस 95,000 मायनस 20,000
21,250 मायनस 1,18,750 मायनस 750. बघू शकता उत्तर किती येते 0. म्हणजे आपण जे गणित सोडवलं ते एकदम टॅली झालेले आणि जसं जसं टॅली होईल तसं तुम्हाला अजून कॉन्फिडन्स येईल, अजून तुम्हाला समजेल बाबा एवढा मोठा आहे. काही नाही, एकदम सोप्पा आणि एकदम इझी वे मध्ये प्रॉब्लेम सांगितलाय. समजला असेल तर आत्ताच लाईक आणि फॉलो करून घ्या. आत्तापासून आपल्याला दररोज व्हिडिओ आणि प्रॉब्लेम येत नाही. तोपर्यंत भेटून नेक्स्ट नेक्स्ट टाइम. तोपर्यंत बाय बाय.